श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशी म्हटलं की सर्वात मोठी एकादशी म्हणून या एकादशीला ओळखलं जातं. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली माहिती सांगणार आहे, अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला रात्री 12 वाजता करायचे आहेत. रात्री 12 वाजता तुम्हाला हा उपाय आणि ही सेवा करूनच झोपायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे, जो उपाय आहे तर तो जो व्यक्ती करेल तर त्याच्या जीवनामध्ये अडचणी ह्या नावाला देखील उरणार नाही आणि हा उपाय केल्याने आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष आहे तर तो नाहीसा होतो. तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोष घरामध्ये असल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, आपल्या मुलांची प्रगती होत नाही, आपल्या पतीची देखील प्रगतीही होत नाही. त्याचबरोबर लग्नाच्या वयाची मुलं आपल्या घरामध्ये असतात परंतु त्यांचं लग्न हे जमत नाही, कुठलंही स्थळ त्यांना येत नाही. विवाह योग जो आहे तर तो सुद्धा मुलांचा जुळून येत नाही. त्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातून संपूर्णपणे दारिद्र्य आणि संकट हे बाहेर निघून जातील आणि घरामध्ये लक्ष्मी येईल आणि तुमच्या मनामधील जे काही कठीणातील कठीण इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू तुम्हाला दर्शन देतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. तर पहा, उद्या गुरुवार आहे आणि आषाढी एकादशीचं व्रत हे आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो, परंतु बऱ्याच जणांना गुरुवार आहे म्हणजे त्यांना गुरुवारचं व्रत आहे तर त्यांनी व्रत कसं सोडावं. तर पहा, तुम्हाला उद्या जे काही उपवास सोडण्यासाठी पदार्थ तुम्ही बनवणार आहात तर ते बनवून घ्यायचे आहेत. एका ताटामध्ये तुम्हाला ते सर्व पदार्थ काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका कपामध्ये दूध आणि साखर हे एका साईडला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो नैवेद्य आहे दूध आणि साखर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये विष्णू समोर ठेवायची आहे. यानंतर तुम्ही हे जे दूध आणि साखर आपण देवाला नैवेद्य दाखवलेला आहे ती तुम्हाला पिऊन घ्यायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि जो काही नैवेद्य आहे तर तो आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे. जे काही ताटामध्ये एक एक पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी केलेला आहे ते पदार्थ तुम्हाला पूर्ण ताट भरून देवांसमोर ठेवायचा आहे. यामुळे काय होईल की तुमचं जे गुरुवारचं व्रत आहे ते सुद्धा व्यवस्थित राहील, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी सोडता येईल आणि जे काही एकादशीचं व्रत आहे ते सुद्धा तुमचं सोडलं जाईल. अशा पद्धतीने जर तुमचं गुरुवारचं व्रत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा जो व्रत आहे तर ते करू शकता. त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हा उपवास सोडू शकता. तर पहा, सकाळी तुम्हाला जे काही पदार्थ बनवायचे असतील ते तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवायचे आहेत आणि सकाळीच तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता आणि सकाळीच हे व्रत तुम्ही सोडून घ्यायचं आहे आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही फक्त फलहार किंवा मग उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उपवास हा सोडायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत देखील करू शकता आणि गुरुवारचं व्रत देखील करू शकता. आता बघा, आपल्याला काय उपाय करायचा आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी गव्हाच्या कणकेचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालून त्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी आणि त्याचबरोबर एक लवंग तुम्हाला टाकायचे आहे. हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे. तुळशी मातेला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचबरोबर आपल्या घरातली जी दारिद्र्य आहे, जी गरिबी आहे ती कायमची निघून जाते. असा हा एक छोटासा उपाय सुद्धा तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर पुढचा उपाय जो करायचा आहे तो अतिशय प्रभावशाली आहे, 100% फळ देणारा हा उपाय आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा उपाय आज केला गेला पाहिजे. एक सेवा आहे आणि ही एक सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायचीच आहे. आषाढी एकादशी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, खूप मोठा दिवस आहे आणि या दिवशी जर आपण ही सेवा केली तर याचं फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळू शकतं. तर पहा, आज रात्री 12 वाजता दुसऱ्या दिवशी तुम्हाला गुरुवार लागतो
त्यामुळे तुम्हाला आज रात्री 12 वाजता स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापाशी जायचं आहे। देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या देवघरामध्ये तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे नित्यसेवा आणि मंत्र पुस्तक जे आहे त्यामध्ये हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही दिलेली आहे। तर हे जे संस्कृतमध्ये जे पठण दिलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे। आज रात्री 12 वाजता जर आपण हे पठण केलं तर साक्षात विष्णू तुम्हाला दर्शन देतील। पठण जर आपण आज रात्री 12 वाजता जर केलं तर आपल्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची नक्की पूर्ण होणार। तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या ती नक्की तुमची 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं आहेत, मुली आहेत, त्यांची लग्न होत नाही आहे तर त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकता। ही सेवा केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक पडलेला तुम्हाला नक्की जाणवेल। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये अनेक अडीअडचणी येत असतील तर त्यासुद्धा नक्की दूर होऊन जातील। तर पहा, आज तुम्हाला रात्री 12 वाजता ही सेवा करायचीच आहे। ही सेवा केल्याशिवाय आपल्याला रात्री झोपायचं नाही। तर पहा, तुम्हाला 11:30 वाजता आंघोळ करायची आहे। त्यानंतर तुम्हाला धूपदीप दाखवून देवघरामध्ये बसायचं आहे आणि करेक्ट 12 वाजता तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही रात्री 12 वाजता विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील या दिवशी करू शकता। आणि विष्णू सहस्त्रनामाचं जर तुम्ही पठण 16 वेळा केलं तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती नक्की पूर्ण होणार। आणि पहा, जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा मोबाईलला लावून त्याचे ते श्रवण देखील जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला याचा नक्कीच फरक पडणार आहे। तर पहा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण जर तुम्ही करणार असाल 16 वेळा करावे लागेल तर हे करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 तास लागतील आणि जर व्यंकटेश स्तोत्राचं पठण जर तुम्ही केलं तर ते तुम्हाला पाऊण तास म्हटलं तरी लागेल। तर पहा, म्हणून तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्हाला करायची आहे। आणि पहा, हे सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे दुःख अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आपल्या ज्या इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूंकडे तुम्हाला करायचे आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही एक सेवा जी आहे तर ती संध्याकाळी 12 वाजता करायची आहे। ही सेवा नक्की करून पहा, इतकी प्रभावी आहे ही सेवा। ही सेवा केल्याने कोणत्याही प्रकारचं संकट तुम्हाला जाणवणार नाही आणि तुमच्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होतील। तर चला, इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।